पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्या नातेवाईकानेच वाहतुकीचे नियम मोडत उलट्या दिशेने गाडी आणली, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली। याबाबत सामान्य नागरिक त्यांना जाब विचारत असताना रुपाली ठोंबरे पाटील त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि त्या व्यक्तींशी त्यांनी हुज्जत घातल्याचं पाहायला मिळालं। पुण्यामध्ये रुपाली ठोंबरे पाटलांसोबत एका व्यक्तीचा वाद झाला। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्या नातेवाईकानेच वाहतुकीचे नियम मोडत उलट्या दिशेने गाडी आणली होती, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्यामुळे एका व्यक्तीने या संदर्भात जाब विचारला। सदाशिव पेठेत विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। वाद सुरू असतानाच रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा त्या ठिकाणी आल्या आणि संबंधित व्यक्तीसोबत हुज्जत घातल्याचं पाहायला मिळालं। तर विरुद्ध दिशेने येणारी व्यक्ती माझा नातेवाईक असो किंवा अन्य कोणी दंड झाला पाहिजे, तसंच अडवणाऱ्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे पाटलांनी दिली। जर रॉंग वेने कोण आलं तर त्या व्यक्तीने त्यांना शिवीगाळ करून मारायचंय का? मग अशाला काय करणार तुम्ही? आणि तो कोण होता? रिक्षावाला होता साधा। मग त्या रिक्षावाल्याला त्यांनी तुम्ही जर त्याचं रेकॉर्ड काढलं तर मला वाटतं कुठला तरी गुन्हेगार छपरी आहे। जर रॉंग साईडने आलेत, त्यांनीही शिव्या दिलेत, दोघांवर गुन्हे दाखल झाला पाहिजे। माझे रिलेटिव्ह आहेत म्हणून तो शहाणा आहे आणि मी माफ करायचं चालणार नाही।